नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा 7 जुलै 2026 रोजीचा एक महत्त्वाचा GR पाहणार आहोत. या GRद्वारे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे MEPS अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन आणि स्टायपेंडसाठी तब्बल रुपये 79 कोटी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर हा GR कोणासाठी आहे, किती निधी मंजूर झाला, कोणाला फायदा होणार आणि या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. तर MEPS योजना म्हणजे काय? तर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे MEPS सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या पात्र उमेदवारांना शासनाकडून विद्यावेतन दिले जाते. तर या GR मधील सर्वात महत्त्वाचा निर्णय, सन 2026-27 या आर्थिक वर्षात 2230A719 या लेखाशीर्षाखाली 34 शिष्यवृत्ती आणि विद्यावेतने या उद्दिष्टासाठी रुपये 7,900 लाख म्हणजेच रुपये 79 कोटी निधी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पात्र प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे विद्यावेतन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. तर पैसे कसे वितरित केले जाणार? तर GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की निधी DBT प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. खर्च वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या मर्यादेत केला जाईल. योजनेसंबंधी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील आणि खर्चाची अनुज्ञेयता तपासण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची असेल. तर विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? तर या GR मुळे MEPS योजनेतील निधी उपलब्ध झाला आहे. पात्र उमेदवारांना विद्यावेतन वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांना आर्थिक आधार मिळणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की या GR मध्ये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची घोषणा नाही. या GR द्वारे रुपये 79 कोटी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रत्यक्ष लाभ पात्रता प्रशिक्षण आणि DBT प्रक्रियेनुसार मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.